नमस्कार मित्रांनो, कोकणची जावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. मस्त आहे की ना. साफसफाईचं काम चालू असा. इकडे जरा आजूबाजू बघल्यात ना, साफसफाईचं काम चालू असा. तर साफसफाई दरवर्षीप्रमाणे यंदा पण मी करत आहे. तर सांगायचं म्हणजे काय मित्रांनो, मस्तपैकी हा आता आमचा चतुर्थीचा अगदी 2 दिवसावरती चतुर्थी असा आणि तर मी साफसफाई आता करतो आहे. कारण वेळच नाही भेटणार मित्रांनो. तुम्ही म्हणताला ते काय मध्ये मध्ये व्हिडिओ टाकता, कसे टाकता व्हिडिओ माझे माका माहिती आहे. तर वेळ काढून जेवढं वेळ भेटता त्यावेळी मी व्हिडिओ बनवत असते. तर मस्तपैकी साफसफाई चालू असा. तुम्ही म्हणतालात व्हिडिओ टाकता म्हणजे काय रिकामीच असा की काय काम काय नाही, काय ना काय काम करणं चालू असतं, काय ना काम आमचा. तर मित्रांनो, आता यंदाच्या वर्षीचा आमचा साफसफाईचं काम चालू असं. तिकडे आमची ती खोली दिसताना ही खोली असं आमची आपल्या गणपती बाप्पाची खोली असा. तर थोडक्यात मी व्हिडिओ दाखवते तुमका आणि काही आठवणी असतात ते तुमच्यापर्यंत शेअर करते. तर एक आठवण असं म्हणजे जुनी शेअर करते. आवडलं व्हिडिओ आवडला होता नक्कीच लाईक करा मित्रांनो. आणि असे भरपूर यूट्यूबर असत. आम्ही काय नाही, आम्ही तर मोठे म्हणजे भरपूर असे यूट्यूबर असतात त्यांना यूट्यूबला व्हिडिओ दाखवत असतात आणि आपलं गाव दाखवत असतात, वेगवेगळे व्हिडिओ दाखवत असतात. तर मी आता खूप दिवसांनी चालू असं माझा व्हिडिओ बनवणं काम मध्ये अधूनमधून. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. नवीन इला असेल तर सबस्क्राईब करा. हा असं आमचं घर मस्तपैकी आणि ही समोर आमची गणपतीची मस्त ही खोली आहे आणि तिकडे आता वॉलपेपर दिसतात तुमका. मस्तपैकी साफसफाई करते. चला. तर मित्रांनो, ही आमची गणपतीची खोली आहे आणि इथे ना ह्या दरवर्षीप्रमाणे इकडे मी त्याला गेल्या वर्षी आणलेलं आहे वॉलपेपर. तर मित्रांनो हे बघा, हे ना ओटो आहे ना, हे सगळं मस्तपैकी साफ करून घेतलं आहे. तर ही आमची गणपतीची खोली. गणपती इथे आम्ही पूजन केलं आता गणपतीचं. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय तुमका, तर मी तुमका काही माझ्या आठवणी सांगतो आहे. कारण आता सगळेजण प्रत्येकजण व्हिडिओ बनवत असतात. तर मी माझी काही आठवणी आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करते. तर मित्रांनो, पहिला आमचा घर असं अगदी जुना असा घर होता आणि 7-8 खोली असलेला घर होता. त्यावेळी आजोबांनी बांधलेला आमच्या. तर ह्या मोठा घर सांभाळायची त्यावेळी आजोबा आमचे ऑफ झालेले. त्याच्यानंतर मग आजी चालवायची घर आणि पूर्ण मोठा घर होता. 7-8 खोलींचा असलेला मोठा घर होता मित्रांनो. त्यावेळी पाठीमागून एकदा मी झोपलेलं आहे घरामध्ये आणि पाठीमागून घरच आमचा पडलेला. म्हणजे नळे वगैरे त्यावेळी असे जुने असे नळे होते ते पडलेले फटाफट असे पटकन आई मग जागे केल्या. तर ती एक भयानक गोष्ट माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्यावरच पडताला असता घर. मी झोपलेलं आहे तिकडे, पण आईन माझ्या पटकन मग त्यावेळी उठवलेलं आहे. तर सांगूचं म्हणजे काय मित्रांनो, त्यावेळी पहिले असे भिंती विटांचे नव्हते त्यावेळी. ते आमच्या घरात जुना असा घर होता, 7-8 खोलींचा असलेला घर होता. आणि आम्ही लहानपणी अशी वॉलपेपर दिसतात ना तुमका, त्या वॉलपेपर आम्ही त्यावेळी लहानपणी मी चित्र काढायचो त्या खोलीत. एवढीशी खोली होती, पण गणपतीची खोली होती आणि आपण आतमध्ये खोलीच्या बाहेर पूर्ण असं लांबच्या लांब हॉल कसं होतं. तर ते तिथे भजनं वगैरे आम्ही करायचो त्यावेळी लहानपणी. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय, तर इथे ना असे पहिली ह्या होती ना, म्हणजे जमिनीची म्हणजे मातीची ती ह्या होती भिंत. तर त्यावेळी आम्ही तिकडे चित्र काढायला जायचो ना, म्हणजे भिंतीवर चित्र काढू जायचो आपण.
त्यावेळी ते खपळे पडायचे आणि असे मातीचे असल्यामुळे ते खपळे पडायचे. मग ते खपळे पडल्यानंतर मग मग ओरडायचो मी आईकडे, रागवायचो मोठ्या मोठ्याने आणि चित्र बरोबर नाही इला का खूप रागवायचो मी. तर ह्या आता वॉलपेपर आता काय भिंत झाल्यानंतर मग चित्र काढू घेता. तर आता हे वॉलपेपरच असा. तर त्यावेळी लहानपणाची गोष्टी, लहानपणीचे ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, आता मस्त की साफसफाई करते आहे. पसारा झालेला असा इकडे, आमची टी व्ही वगैरे इकडे ठेवलं आहे. आणि सांगायचं म्हणजे काय तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे हे आमचं काम चालू असतं. दरवर्षीप्रमाणे साफसफाईचं काम चालू आहे. तर मित्रांनो, त्यावेळी लहानपणी चित्र वगैरे काढायचो. आता ते वॉलपेपर वगैरे सगळा यायला आता काय पहिल्यासारख्या ह्या नाही. तर आता वॉलपेपर वगैरे सगळा येईल, त्याच्यामुळे चित्र ह्या काढणं आता मला वाटतं तर बहुतेक ठिकाणी कमीच झाला असं मला तरी वाटतं. पण काही काही ठिकाणी खेडेगावात ना चतुर्थी पाठीमागे चित्र काढणं ह्या चालू असतं. तर आमचा अगदी आजी होती तेव्हा आमची ना, तेव्हा त्यावेळी आमचा जुना असा कौलारूचा घर होता. तर ते काही आठवणी तुमचं सांगलं आहे. कारण त्यावेळी असं काही ह्यात नाही होता. म्हणजे त्यावेळी ते काय काव म्हणून भेटायचे. काव म्हणजे ती सफेद आपण जो पांढरा रंग मारतो ना पाठीमागे आधी चित्र काढताना कधी, तर तो एक का त्या आठवणी असतात. तर त्यावेळी आम्ही लहानपणी मी तो कलर घ्यायचो आणि तो पूर्ण भिंती काढायचो. आणि काढल्यानंतर मग तिचे चित्र काढायचो. तर चित्र काढताना कपडे उडायचे. कपडे उडले की मग आईवरती ओरडायचो मी आणि चित्र देणार नाही बरोबर. तर त्यावेळीची आठवणी असत मित्रांनो. आणि त्यावेळी आम्ही लहान होतो, आता मोठे झालो. तर त्यावेळीच्या आठवणी असत मित्रांनो, आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आज ना कडक असा ऊन पडलाच आहे बघा, कडक ऊन पडला. तर आता 2 दिवस बाकी चतुर्थीक गणपती बाप्पा. तर इकडे साफसफाई करूची होती माका, पण तर माका भारी वाटायला लागला. आणि 2 दिवस खोरा मारले ना खूप दिवसांनी. बोरे माझे ह्या जांगे बोरे सुजले आहेत, म्हणजे वागा जमणार नाही असा झाला. तर खूप दिवसांनी खोरा हातात घेतलेला आहे ना, त्याच्यामुळे पाय वगैरे भरलेत आणि जमत नाही. हे बघा अर्धवटच सोडलं इकडे. आणि चला घराकडची साफसफाईची कामं चालू असत. तर पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका. नवीन चॅनलवरती येईल अशात तर सबस्क्राईब करा. आता चतुर्थीचे व्हिडिओ असत ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यंदा मी भजनाक जातलं असे, तर त्याच्यामुळे यंदा मी खूप वर्षांनी भजनांका जातो आहे. मी ते आता एवढी वर्ष कधी जावकत नाही व 3-4 वर्षाचं जावकत नाही भजनांका वगैरे. इकडे आमच्या आवाट म्हणतो वाडीमध्ये आमच्या. तर चला भजनाक जाऊया मस्त की. आणि भजनाचे व्हिडिओ तुमका भेटले बघू. तर पहिल्या दिवशी मी तुमका आमचं गणपती दाखवते. तर चला.